सरोज ही कलाच्या 4-5 कानाखाली ठेवून देते. अद्वैत मात्र हे बघत असतो. आबा काही करणारच. त्याच्या आधीच सरोजने आता कलाचं थोबाड रंगवलेलं असतं. रोहिणी आता मध्येच पिल्लू सोडते. कलाच्याच मागे अद्वैत गेला होता, मी बघितलं होतं असं आता रोहिणी म्हटलेली असते. तर मित्रांनो, नेमकं प्रकरण काय आहे आणि नेमकं काय झालं या मालिकेत पुढील येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या ट्विस्ट एपिसोडला. अद्वैत आणि कला या दोघांमध्ये आता चांगले संबंध प्रस्थापित झालेले असतात. दोघांमध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झालेलं असतं. म्हणजे त्यांची थोडे मोठे छोटे मोठे भांडणं होतच असतात, ते की नॅचरली त्यांचे ते नेहमीच होतात. त्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. परंतु आता मात्र ते दोघांना काहीतरी मानायला लागलेले असतात. एकमेकांचा लाईफ मध्ये एक मित्र म्हणून ते एकमेकांना आता स्वीकारतात. अरे या गोष्टीचा राग मात्र सरोजला येतो, कारण की सरोजला ही गोष्ट लक्षात आलेली असते की हे दोघे एकमेकांचे आता खूप जवळ यायला लागलेत. यांच्यामध्ये आता प्रेमाचे संबंध प्रस्थापित व्हायला लागलेत. ही गोष्ट मात्र सरोजला खटकत असते. परंतु आता हे दोघं जेव्हा एकत्र येऊन काही काम करतात तेव्हा मात्र सरोजला त्या गोष्टी खटकत असतात. या गोष्टीचा आता अंदाज रोहिणीला आलेला असतो आणि रोहिणीला हे चांगलंच माहिती असतं की हे दोघं जवळ आले म्हटल्यावरती सरोजचं डोकं उठणार आणि आपल्याला हाच मौका मिळणार आणि मग आपण या घरामध्ये आपलं प्रभुत्व गाजवू शकतो असा विचार रोहिणीचा असतो. राहुल मात्र आता ढगात पण नसतो, मध्यात पण नसतो. तो मात्र फक्त आणि फक्त त्याच्या फालतूपणावरती लक्ष देत असतो. आता सण असतो दिवाळीचा. दिवाळीच्या सणाला शॉपिंग ही लागणारच. त्याच्यासाठी अद्वैत आणि कला ठरवतात की आता आपण या दिवाळीला चांगली शॉपिंग करूया. कला म्हणत असते की माझी अशी इच्छा आहे की या दिवाळीला आपण गरिबांच्या घरी काही ना फराळ नेऊन देऊया. तेव्हा या गोष्टीला अद्वैत देखील पाठिंबा देतो. पहिल्यांदा त्या दोघांचं खूप गोडी गुलाबीत सुरू झालेलं असतं सगळं काही. परंतु नंतरून काय होतं की दोघांमध्ये छोटस एक भांडण होतं. कला म्हणत असते की यावर्षी मी एक वेगळा उपक्रम करणार आहे घरामध्ये. या दिवाळीला मी माझ्या घरी जाणार आहे आणि माझ्या घरच्या ज्या काही वस्तू आहे, ज्या काही माझ्या कलेच्या वस्तू आहेत, जे कलेचे अवजार आहेत, त्यांचं मी लक्ष्मी पूजन करणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो जा ना, तुला जायचंय तर तू जा. तेव्हा मात्र आता छोट्याशा गोष्टीवरून अद्वैत कलाला म्हणत असतो तू एकटी जा, मी काही तुझ्या घरी येणार नाही. मागच्या वेळेस काय माझे हाल झाले ना मला चांगलंच माहितीये. तेव्हा कला म्हणत असते की काय म्हणालास, माझ्या घराचा पुन्हा इथे हिशोब काढतोय. अरे तुला इथं चांगलं घर मिळालंय ना याचं सौभाग्य समज. माझ्या घराला काही नाव ठेवायची गरज नाहीये. अद्वैत मात्र आता कलाच्या घराला नाव ठेवत असतो. तो म्हणत असतो की नको बाबा, तुझ्या घरात जर आलं ना तर माझे हाल होतात. मागच्या वेळेस किती डेंजर हाल झाले होते ना माझे, मला चांगलंच माहितीये. मी त्या खंडर मध्ये नाही जाऊ शकत परत. असं म्हटल्यानंतर कलाला आता जाम राग येतो. कला आता लालबुंद होते आणि मग आता अद्वैतच्या डोक्यावरतीच बसते. अद्वैत सोबत आता ती भरपूर वाद घालते. अद्वैतला म्हणत असते की तुला माहिती आहे ना तुझ्या घरामध्ये एसी बीसी सगळं काही आहे, मग तू तुझ्याच घरात थांब. मी माझं जाते आणि माझं काम करते. तू माझ्या इथं यायची काही गरज नाहीये. असं म्हटल्यानंतर अद्वैत म्हणत असतो हो हो तूच जा, मला तशी पण हाऊस नाहीये त्या खंडर मध्ये जायची परत. तेव्हा मात्र पुन्हा आता कला चिडते. असं आता अद्वैत सारखं तिला चिडवत असतो. कला आता त्याच्याशी भांडते. दोघांचं जबरदस्त भांडण होतं. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ इथपर्यंत कंटिन्यू बघितलाय तर तुम्ही ठरला आहात लकी विनर. कारण की मित्रांनो, तुम्ही जिंकू शकता आकर्षक भेटवस्तू. या दिवाळीमध्ये तुम्हाला आकर्षक भेटवस्तू मिळू शकता. त्यासाठी करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमचा आवडतीचा रंग तुम्हाला कमेंट करायचा आहे. आकर्षक भेटवस्तूंमध्ये समावेश असणार आहे आकर्षक साडी, मेकअप किट, हेडफोन्स व इतर गोष्टी. जिंकण्यासाठी तुम्हाला करायचं इतकंच आहे, हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मनोगत लिहायचंय आणि सोबतच तुमचा आवडतीचा रंग तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, लगेच आपली आकर्षक भेटवस्तू जिंकण्याकरता कमेंट करा. धन्यवाद. मला आता रागवतच तिथून बाहेर निघते. बाहेर निघाल्यानंतर आता ती जेव्हा जात असते तेव्हा मात्र अद्वैत तिच्या पाठीमागे येत असतो. आता हे रोहिणी बघ. रोहिणीला समजतं की या दोघांचं काहीतरी भांडण
झालंय. म्हणूनच कला पुढे रागवतच निघून चाललीये. तिच्या पाठीमागे अद्वैत जात आहे. तेव्हा आता ते त्या दोघांचा पाठलाग करते. कला ही आता बाहेर निघून गेलेली असते आणि अद्वैत सुद्धा तिच्या पाठीमागे आलेला असतो. कला आता जेव्हा रिक्षा पकडते आणि तशीच रिक्षात बसून ती तिच्या माहेरी निघून जाते. अद्वैतही तिच्या पाठीमागे जातो. परंतु कला ही जेव्हा माहेरी जाते तेव्हा अद्वैत तिच्या पाठीमागे आलेला असतो, परंतु तो घरी येत नाही. कला व्यवस्थित पोहोचली की नाही याची तो खात्री करतो आणि तसा तो ऑफिसला जाण्यासाठी निघतो. ऑफिसला जात असतानाच आता रस्त्यामध्ये एका ठिकाणी एक ऍक्सिडेंट झालेला असतो ऑलरेडी. ते ऍक्सिडेंट मध्ये ते लोक खूपच जास्त जखमी झालेले असतात. त्यांना मदत करण्यासाठी अद्वैत खाली जातो आणि तिथे खाली गेल्यानंतर आता त्याच्या खिशातून त्याचा फोन खाली पडतो आणि फोन खाली पडून त्याच्यावरती कुणाचा तरी पाय देखील पडतो आणि आता अद्वैत त्या लोकांना घेऊन त्याच्या स्वतःच्या गाडीमध्ये हॉस्पिटलला घेऊन गेलेला असतो. आता तिथे मोबाईल पडलेला असतो, तो फोन आता तिथे पडलेला असतो. इकडे मात्र घरामध्ये रोहिणी, तिला कळालेलं असतं की अद्वैत रागारागात निघून गेलाय. ती मात्र आता घर डोक्यावरती. पुन्हा आता सरोजच्या डोक्यामध्ये ती दगड घालायला गेलेली असते. ती सरोजकडे जाऊन सांगू लागते की तुला माहितीये अद्वैत, तुझा अद्वैत हा कलाचं किती पुढं पुढं करायला लागलाय. ती कला त्याच्यावरती रागून निघून गेली तर तिच्या पाठीपाठीमागे गेला. तेव्हा मात्र आता अद्वैत कुठे गेला असं रोहिणीला सरोज विचारत असते. सरोज म्हणते की अद्वैतला जायची काय गरज होती. तेव्हा रोहिणी म्हणते की मी पण तेच म्हणते. अगं मला माहित नाही तो कुठं गेलाय, तूच एक काम कर, त्याला फोन लाव. तेव्हा आता सरोज त्याच्या फोनवरती फोन लावत असते. फोन आता तिथेच खाली ऍक्सिडेंट झालेल्या ठिकाणी पडलेला असतो, परंतु तो फोन कोणी घेतच नसतं. सरोजला आता मात्र भीती वाटत असते की अद्वैत का बरं फोन उचलत नाहीये. सरोज पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागते, तरी देखील अद्वैत फोन उचलत नसतो. अद्वैत इकडे त्या माणसांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की त्याचा फोन त्याच्याकडे नाहीये. तो विचार करतो की आधी या माणसांना बघतो, यांचा जीव वाचवतो आणि मग बाकी काय आहे ते बघतो. असं म्हटल्यावरती आता कला इकडे तिच्या घरी आलेली असते. तिचं सगळं काही पूजा करायची असते तिला, तिने ती केलेली असते आणि आता ती घरातल्या सर्वांशी बोलत असते. संगीता, गुंड्या, दिनकर हे खूप खुश असतात कारण की कला आलेली असते आणि कला आल्यामुळे घरामध्ये एक उत्साहाचं वातावरण असतं. सगळं काही आता आनंदीत चालू झालेलं असतं. आता मात्र सर्वांना आनंद झालेला असतो. कलाशी ते बोलत असतात. कला म्हणत असते की या दिवाळीला अजिबात खर्च करू नका, मी आहे भक्कम, यावेळी सगळा दिवाळीचा खर्च मी करणार. असं म्हटल्यानंतर दिनकरराव म्हणत असतात की अगं कला बाळा, तू नको टेन्शन घेऊ खर्चाचं, मी करणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा मात्र कला ऐकत नाही आणि कला म्हणते की मी माझी फुल ना फुलाची पाकळी तर देणारच आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात खर्च करू नका आणि काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि आता मी येते कारण की घरी मला भरपूर कामं आहे आणि मला सुद्धा उशीर होतोय, मी जाते घरी. असं म्हणत कला तिथून निघालेली असते. कला आता घरी देखील आलेली असते. सरोज मात्र तिथेच हॉलमध्ये उभी असते. सरोज आता रागानेच कलाकडे बघत असते. ती कलाला विचारते की कुठं होतीस तू. तेव्हा कला सांगते की मी माझ्या माहेरी गेले होते आणि माझं जरा काम होतं, मी करून आले ते. तेव्हा आता सरोज विचारते की अद्वैत कुठे आहे मग. तेव्हा कला म्हणते की मला काय माहिती, मी एकटीच गेले होते आणि एकटीच आले. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की तो तुझ्या पाठीमागे आला होता तर तुलाच माहित असेल ना तो कुठे. तेव्हा कला म्हणत असते की मला कसं काय माहित असतं तो कुठे आहे. तेव्हा आता इकडे दुसरीकडे जिकडे ऍक्सिडेंट झालेला असतो तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलीस तो फोन उचलतात. तिथे असलेला फोन त्यांच्या हातात येतो. त्यांना असं वाटतं की हा फोन ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तींपैकीच आहे. त्यांना माहिती कळालेली असते की या ऍक्सिडेंट मध्ये जे काही व्यक्ती होते ते फारच गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटलचं नाव देखील सिटी हॉस्पिटल सांगण्यात आलेलं आहे. अशी माहिती आता त्या पोलिसांना लोकल व्यक्तींकडून कळालेली असते. त्या पोलिसांचा गैरसमज होतो तो फोन हा अद्वैतचा असतो, परंतु त्यांना गैरसमज होतो की तो फोन ऍक्सिडेंट झालेल्या व्यक्तींचा आहे. अद्वैत मात्र तिथे फक्त मदतीला गेलेला असतो. आता मात्र जेव्हा सरोज त्या फोनवरती फोन लावते तेव्हा पोलीस तो फोन उचलतात व पोलीस सांगू लागतात की हा कुणाचा नंबर आहे. तेव्हा सरोज म्हणते की हा माझा मुलगा अद्वैत चांदेकर यांचा नंबर आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की एक खरंच खूप भयानक वाईट घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर तिथे पोहोचा असं पोलीस सरोजला म्हणतात. सरोज मात्र आता प्रचंड घाबरून जाते. सरोजला असं वाटतं की ह्या कलाच्या टेन्शन मध्ये तो तिच्या पाठीमागे
पाठीमागे लागला असेल आणि जाता जाता त्याचा गडबडीत ऍक्सिडेंट झाला असाच अर्थ तिने घेतलेला असतो. सरोजच्या तोंडून एकही शब्द निघत नसतो. सरोज एकदम स्तब्ध उभी असते. आता कला विचारत असते की मॅडम काय झालं, तुम्ही इतक्या अचानक स्टॅच्यू सारख्या का उभ्या राहिल्यात, काय झालं? आता कलाला कळू लागतं की काहीतरी सिरियस झालंय. तेव्हा मात्र आता कला विचारू लागते नेमकं काय झालंय. तेव्हा मात्र सरोज मागचा पुढचा विचार करत नाही आणि रपारप 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 आता 4 कानाखाली ठेवून देते कलाला मात्र काहीही कळत नसतं. कलाला तिची चूकही माहित नसते. परंतु आता सरोजला जे समजलेलं असतं त्याचा राग मात्र पूर्ण तिने कलावरती काढलेला असतो. आता कलाला ती म्हणत असते, तुझ्यामुळं माझा पोरगा आज ICU मध्ये पोहोचलाय, तुला माहिती नाहीये त्याचा ऍक्सिडेंट झालाय. तेव्हा मात्र कलाला पूर्णपणे शॉक बसतो. कलाच आता पूर्णपणे हादरलेली असते. कलाला आता चक्कर यायला लागते. कला स्वतःलाच दोष द्यायला लागते आणि म्हणत असते की कशाला मी मांडले आणि कशाला मी काय केलं. आता मात्र कलाला काही सुचत नसतं. कला आता रडायला लागलेली असते. कला म्हणत असते की अद्वैतचा ऍक्सिडेंट झाला, काय झालं अद्वैतला. तेव्हा मात्र आता कला खूप जास्त रडायला लागलेली असते. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा थांबतच नसतात. तिला खूप वाईट वाटत असतं. तिला स्वतःचाच राग येत असतो. स्वतःच तिला खूप वाईट वाटत असतं. तिला समजत नसतं की हे काय होऊन गेलं. मी जर रागवले नसते, मी जर रुसले नसते, जर करत होता मजाक तर करून दिला असता, तर आज हा दिवस बघायला आला नसता. कदाचित त्याने माझा पाठलाग केला नसता आणि हे सगळं काही घडलंच नसतं असं आता कलाला वाटू लागतं. कला स्वतःलाच दोष देत असते. कला स्वतःलाच म्हणते की हो मीच दोषी आहे. सरोज मॅडम मला तुम्ही जी पाहिजे ती शिक्षा द्या, खरं तर मला जगायचंच नाहीये. कला आता स्वतःलाच मारण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा मात्र आता तिथेच आबा आलेले असतात. आबांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा मात्र आबा देखील घाबरतात. तेव्हा आता आबा कलाला सावरत असतात. तेव्हा आबा म्हणतात की काय झालं नक्की. तेव्हा आबांना जेव्हा कळतं की अद्वैतचा ऍक्सिडेंट झालाय तेव्हा मात्र आबांना सुद्धा खूप वाईट वाटायला लागतं. आबा म्हणतात की थांब आधी हॉस्पिटलमध्ये जाऊ, काय परिस्थिती ते बघू आणि मग तू रड. काय तू असं का बरं करू राहिलीये, काही होणार नाही अद्वैतला, तू अजिबात काळजी करू नको असं मात्र आता आबांनी धीर दिलेला असतो. आता सर्वजण जाण्यासाठी तयार झालेले असतात, निघालेले असतात. कला मात्र पूर्ण रडत असते. कला म्हणते की मी पण येते. तेव्हा मात्र सरोज म्हणते की तू इथंच थांबायचं, तू अजिबात यायचं नाही माझ्या पोराजवळ आता. असं म्हटल्यानंतर आता मात्र कलाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता अचानक दरवाजाची बेल वाजते. दरवाजा उघडला जातो. अद्वैत समोरून येत असतो. आता मात्र अद्वैतला या सगळ्यांनी बघितलेलं असतं आणि सर्व मात्र चकित झालेले असतात. किंवा पोलीस स्टेशन मधून फोन येतो. सांगितलं जातं की तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झालाय आणि इथे अद्वैत तर पूर्ण सिक्युअर आहे, सुरक्षित आहे. आता मात्र पूर्णपणे टेन्शन आलेलं असतं सर्वांनाच की हे काय झालं, ही कोणी माहिती अशी खोटारडी माहिती दिली. तेव्हा मात्र आता सगळेजण विचार करू लागतात. तेव्हा अद्वैत आलेला असतो तिथे. अद्वैत आता त्या सर्वांना सांगतो की एका ठिकाणी ऍक्सिडेंट झालेला होता, तिथे माझा मोबाईल पडला, मी त्या लोकांना मदत केली, परंतु मोबाईल काय मला सापडला नाही, मी शोधलाही नाही, मी नंतर म्हटलं शोधेल मी. तेव्हा आता सरोजच्या लक्षात येतं की माझाच काहीतरी गैरसमज झाला होता आणि त्यामुळे असं काही ऐकायला आलं असं आता सरोजला स्वतःला समजलेलं असतं. अद्वैत आता सर्वांना सांगू लागतो की मी सुखरूप आहे, मला काही झालेलं नाहीये, माझा फोन फक्त हरवला होता. तेव्हा मात्र सर्वांच्या जीवात जीव येतो आणि आता सरोज विचारू लागते की अरे पण मग तू मला दुसऱ्या फोनवरून फोन करायचा ना कोणाच तरी. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी गडबडीत होतो आणि तुला माहितीये ना आता तिथे हॉस्पिटलमध्ये किती गडबड असते. अशा प्रकारे आता अद्वैतने पूर्ण डाऊट क्लिअर केलेला असतो. कला मात्र आता कलाच्या जीवातच जीव आलेला असतो. कला पूर्णपणे निशंकेचा श्वास सोडते. पूर्णपणे ती रिलॅक्स झालेली असते. तिला आधी खूप वाईट वाटत असतं. आता ती येते आणि अद्वैतला मारू लागते आणि त्याला मिठी मारते आणि त्याला मिठी मारतच त्याच्या पूर्णपणे गळ्यात पडलेली असते आणि ती खूप रडत असते कारण की ती आता अद्वैत वरती प्रेम करायला लागलेली असते. तेव्हा ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर तुला माहितीये का मला किती जास्त भीती वाटत होती आणि मी किती जास्त स्वतःला दोष देत होते. अरे मला असं वाटलं की तू माझ्या मागे आला आणि तुझा ऍक्सिडेंट झाला, आता मला खूपच जास्त बरं वाटतंय. तेव्हा मात्र मी जगू पण शकत नव्हते, इतकं जास्त वाईट वाटत होतं. तेव्हा आता दोघांच्या मनातला दुरावा दूर झालेला असतो आणि आता दोघेही एकमेकांना मिठी मारून रडत असतात आणि हे दृश्य आता सरोज बघत असते. तिच्या तोंडावरतीच हे सगळं घडत असतं. रोहिणीचा डाव पुन्हा फेल गेलेला असतो. तर आता सरोजला मात्र इकडे प्रचंड राग येत असतो. सरोज म्हणत असते की काय करू या मुलीचं, तरी पण आता तिला दुसरा पर्याय नसतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.